साध्या कागदावर सुद्धा माहिती मागता येते. तिथं इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 लिहून आपलं नाव आणि कोणती माहिती पाहिजे एवढं लिहून आपण जर 10 रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प लावला तर त्याला माहिती द्यावीच लागते. माहिती दिली नाही ते प्रत्येक दिवसाला 250 रुपये प्रमाणे ते दंड करू शकतात किंवा 25,000 रुपये दंड करू शकतात. या दोन्हीपैकी एक दंड होतो. देशाची एकता अखंडता याला बाधा होईल अशी कोणती माहिती आपल्याला मागता येईल. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट राजू भोसले सर. आज आपण त्यांच्याकडून माहितीचा अधिकार व माहितीचा अधिकारचा अर्ज कसा करावा व त्यासंबंधी काय कायदे आहेत याची चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी सर, माहितीचा अधिकार कायदा काय आहे व त्याचा लाभ सामान्य जनता कसा मिळू शकते? माहितीचा अधिकार हा कायदा खरोखरच भारतातला असा सक्षम आणि जबरदस्त कायदा आहे. मुळात माहितीचा अधिकार म्हणजे काय हे लोकांना प्रत्येक घराघरात समजलं पाहिजे. समजा आपल्या घरासमोरून एखादं गटार झाले, घरासमोरून समजा रस्ता झालाय, तो रस्ता पाऊस आला की धुवून जातो. मग खऱ्या अर्थानं शासनाचा पैशाचा गैरवापर झालेला असतो. मग तो रस्ता व्यवस्थित झाला होता का? त्या कॉन्ट्रॅक्टरनं रस्ता व्यवस्थित केला होता का? त्या ग्रामपंचायतीला, नगरपालिकेला माहिती विचारण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला खऱ्या अर्थानं आपण माहितीचा अधिकार म्हणतो. मग आपल्या घरात गावातलं एखादं घरकुल असू द्या, एखाद्या व्यक्तीला मिळाले, मग आपल्यालाच का मिळालं नाही? आपल्याला आपण पात्र असून मिळत नाही, त्यालाच का मिळतंय ह्याची माहिती घेता येते. एखादी पोलीस भरती असू द्या, ते खऱ्या अर्थानं भरती व्यवस्थित झाली का नाही, तर ही भरतीची माहिती सुद्धा आपण माहिती अधिकार कायद्याने घेऊ शकतो. आणि त्यामुळे हा कायदा जबरदस्त कायदा आहे. प्रत्येक कायद्याला एक पार्श्वभूमी असते. त्याच पद्धतीनं माहिती अधिकार कायद्याची एक पार्श्वभूमी. पूर्वीच्या काळी माहिती अधिकार कायदा हा नव्हता. इंग्रजांनी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 हा कायदा निर्माण केला होता. आणि त्यामुळं आपल्या पैशाचा कर रूपाने जे पैसे जातात त्याचा वापर कसा होतो हे विचारण्याचा अधिकार नव्हता. मग त्यावेळेस 1990 मध्ये राजस्थानमध्ये अरुणा रॉय म्हणून ज्या कार्यकर्त्या होत्या, यांनी मजूर किसान संघटनेच्या माध्यमातून 1990 मध्ये राजस्थान या ठिकाणी आंदोलन उभा केलं. आणि त्या आंदोलनात त्यांची मागणी होती की माहितीचा अधिकार कायदा झाला पाहिजे. आणि मग त्या कायद्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात केस उभा राहिली. आणि मग सुप्रीम कोर्टाने त्या कायद्या म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या कलम 19(1) नुसार आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य किंवा स्वातंत्र्य अभिव्यक्तीचा जो अधिकार आहे, आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, लिहिण्याचा अधिकार आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून माहितीचा अधिकार सुद्धा द्यायला पाहिजे असा निकाल झाला. आणि त्या 19(1) आणि आर्टिकल 21 नुसार माहिती अधिकार हा कायदा शासनाच्या वतीनं 2005 हा कायदा निर्माण झाला. दुसरी बाजू अशी आहे, हा कायदा निर्माण व्हायला किती दिवस लागले? हा कायदा 1866 मध्ये स्वीडन या देशाने हा कायदा जगात पहिल्यांदा दिला. त्यानंतर 1920 पर्यंत 95 देश या कायद्यानुसार कायदा त्या देशांनी दिले होते. आपला हा त्याच्यात मला वाटतं 54वा नंबर लागतो. आपल्या देशात केंद्र शासनाला कायदा द्यायला खूप वेळ झाला. प्रत्येक राज्यांनी पहिलं राज्य माहिती अधिकाराचा हा कायदा देणारं पहिलं राज्य होतं ते म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूनंतर असे 13 राज्य होते की त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा अधिकार दिला. आपल्याला सुद्धा महाराष्ट्र राज्यात सुद्धा मला वाटतं 28 सप्टेंबर 2002 रोजी माहिती अधिकार कायदा महाराष्ट्र राज्यानं सुद्धा दिला होता. म्हणून 28 सप्टेंबर हा दिवस आपण माहिती अधिकार कायदा म्हणून पाळतो. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस हा कायदा निर्माण केला, समवर्ती सूचीनुसार राज्यालाही कायदे करण्याचे अधिकार असतात आणि
केंद्रालाही कायदे करण्याचे अधिकार असतात. आणि मग ह्या 2005 मध्ये आपल्या केंद्र शासनानं मनमोहन सिंग सरकारच्या काळात हा कायदा निर्माण केला. आणि मग ज्यावेळेस राज्याचे 13 राज्यात जे अगोदर कायदे होते ते खारिज झाले आणि एकच कायदा आपला आता लागू झाला पूर्ण देशाला, आणि तो म्हणजे राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. मग सर या कायद्याअंतर्गत कोणत्या प्रकारची माहिती आपण मागू शकतो? तर माहिती अधिकार हा कायदा जो शासनाने निर्माण केला आहे तो प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि शासन आणि प्रशासनाचं काम भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा कायदा लागू केला. ह्या कायद्याअंतर्गत कोणत्या प्रकारची माहिती मागू शकतो हे आपल्याला जर आपल्याला जर ते सांगायचं झालं तर खासदार आमदार जी माहिती विधिमंडळात मागू शकतात ती सर्व माहिती आपण या कायद्यानं सर्वसामान्य लोक मागू शकतो. त्याच पद्धतीनं शासन ज्या संस्थांना अनुदान देतोय त्या सर्व संस्थांना आपण त्या पैशाचा कसा विल्हेवाट लावतो किंवा त्या संस्थेतली सर्व माहिती आपण मागण्याचा अधिकार माहिती अधिकार कायद्यानं आपल्याला दिलेला आहे. सर मग या माहिती अधिकार कायद्याचा उपयोग सामान्य नागरिकांनी कसा करावा? ह्या माहिती अधिकाराचा उपयोग सामान्य नागरिकांनी केलाच पाहिजे आणि त्यासाठी त्याचा माहिती घेतली पाहिजे, त्यासाठी थोडा अभ्यास केला पाहिजे. तर ते करण्यासाठी की आपल्याला कसा अर्ज केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी करायचा, अर्ज कसं लिहायचा ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिक भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवण्यासाठी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये माहिती मागू शकतात. मग सर हा अर्ज कसा दाखल करावा आणि त्यासाठी काय शुल्क लागते का? हा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. हा अर्ज दाखल करण्याच्या 2 पद्धती आहेत. आता शासनानं ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची पद्धत सुरू केली. तुम्ही जर गुगलवर RTI ऑनलाईन फॉर्म जर म्हटलं तर त्याची वेबसाईट उघडली जाते आणि मग त्या वेबसाईटवर समजा आपल्याला ग्रामपंचायतची माहिती मागायची आहे, नगरपालिकेची मागायची आहे, तुम्हाला जिल्हा परिषदची माहिती मागायची आहे, कुठल्याही मंत्रालयातली माहिती कुठलीही मागायची माहिती असेल तर मग आपण ऑनलाईन अर्ज भरता येतो. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला 10 रुपये आपल्या मोबाईलवरून माहिती भरताना फोनपेच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन कोणत्याही ॲपच्या माध्यमातून आपल्याला 10 रुपये भरावे लागते. पण त्याच्यात एक मला त्रुटी अशी वाटते की आपण 10 रुपये हे शासनाच्या नियमानं भरावे लागतात, पण ऑनलाईन माहिती मागवताना 5 रुपये एक्स्ट्रा ऑनलाईनची फी घेतली जाते, म्हणजे आपले 15 रुपये जातात. तर त्या ऑनलाईन माहिती मागवण्याची एक पद्धत आहे, पण ही ऑनलाईन माहितीची जे रक्कम आहे हे सर्वसामान्य नागरिकांना भरावीच लागते. पण जर समजा BPL मधला एखादा माणूस असेल, म्हणजे दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातला माणूस असेल तर त्याला कोणतीही फी आकारली जात नाही. ही पहिली पद्धत ऑनलाईनची. दुसरी पद्धत शासनाच्या कायद्यात साध्या कागदावर सुद्धा माहिती मागता येते. तिथं इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 लिहून आपलं नाव आणि कोणती माहिती पाहिजे एवढं लिहून आपण जर 10 रुपयाचं कोर्ट फी स्टॅम्प लावला तर त्याला माहिती द्यावीच लागते. ती माहिती फॉर्मॅटमध्येच पाहिजे असा कोणताही अधिकारी म्हणू शकत नाही, कारण कायद्यात अशी तरतूद आहे की तुम्ही साध्या कागदावर सुद्धा पेनने लिहिलेल्या कागदावर सुद्धा आपण ती माहिती मागू शकतो. दुसरं पद्धत असं आहे की आपण बाजारात गेलो तर आपल्याला फॉर्मॅटचा त्या माहिती अधिकाराचा फॉर्मॅट असलेला अर्ज मिळतो. तर त्या अर्जावर आपण 10 रुपयाचे तिकीट लावून आपल्याला संबंधित कार्यालयाचा माहिती अधिकारी, प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी असे बोर्ड लावण्याचे आदेश आहेत. नसेल एखाद्या कार्यालयात तर आपण आयोगाकडे तक्रार करू शकतो माहिती अधिकार आयोगासाठी, आणि त्या कार्यालयाच्या माहिती अधिकाराच्या नावानं आपण अर्ज करायचा असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात ते माहिती अधिकाराचे बोर्ड असतात. त्या माहिती अधिकारी समजा ग्रामपंचायत असेल तर माहिती अधिकारी ग्रामपंचायत असे लिहून आपण त्याला 10 रुपयाचे तिकीट लावून त्याची झेरॉक्स काढून त्याची पोच घेणं गरजेचं आहे. कारण बरेच अधिकारी समजा आपण अगोदर अर्जाचं जर झेरॉक्स काढली तर ते म्हणतात तुम्ही तिकीट लावलं नाही, पैसे भरले नाही. त्यामुळं आपल्याला त्याचा 10 रुपयाचे तिकीट लावून माहिती मागवणं क्रमपात्र आहे. जेव्हा आपण ऑनलाईन माहिती मागवतो त्यावेळेला आपल्याला रिपीट त्याचा मेल येतो की बाबा तुमचा माहिती अधिकारचा अर्ज आपल्याकडे पोच झालाय म्हणून. तर ते त्या पद्धतीनं आपण अर्जावर 10 रुपयाचे तिकीट लावून माहिती मागवू शकतो.
आणि दुसरी पद्धत माहिती मागण्याची एक पद्धत अशी दुसरं सांगायचं म्हणलं तर आपल्याला माहिती देताना ते A4 साईजवर माहिती A4 साईजच्या झेरॉक्स जर मागितल्या तरी एका झेरॉक्ससाठी ते ₹2 आकारले जातात आणि ₹2 प्रमाणे समजा 5 झेरॉक्स असेल तर ₹10 आपल्याला भरावे लागतात आणि समजा आधारी शिकायचा असेल BPL मधला तर त्याला कोणतेही शुल्क नाही. हे झाली साध्या कागदाची माहिती. जर आपल्याला एखाद्या पुलाचं मॉडेल असेल, मॉडेलची माहिती मागवायची असेल तर ते मागू शकतो आपण. मॉडेल असेल, नकाशा असेल, अजून कोणत्या पद्धतीचं समजा एखादं वेगवेगळी मॉडेल्स असतील तर त्याची माहिती मागवताना त्याची जे मॉडेल बनवण्यासाठी रक्कम लागते ते रक्कम भरावी लागते आणि ती आपल्याला माहिती मिळते. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ग्रंथरूपानं माहिती मागवायची असेल तर मग त्या ग्रंथरूपानं माहिती मागवताना त्या ग्रंथाची जी किंमत असेल ती द्यावी लागते. काही वेळेला एखादा माणूस असं म्हणू शकतो की मला माहिती नाही पाहिजे, मला फक्त माहिती तुमच्या रेकॉर्ड रूममध्ये जाऊन बघायची आहे. मग त्यावेळेस पहिला तास हा फुकट असतो. एक तासभर आपण त्यांच्या त्या माहिती रेकॉर्डमध्ये जाऊन रेकॉर्ड रूममध्ये एक पहिला तास आपण फुकट सर्व माहिती बघू शकतो. पण नंतर प्रत्येक 15 मिनिटाला ₹5 फी आकारली जाऊ शकते आणि ₹5 प्रमाणे प्रत्येक 15 मिनिटाला आपण एक तास समजा 15 मिनिटं समजा माहिती बघितली तर आपल्याला ₹5 भरावे लागतात. त्याच पद्धतीने समजा DVD किंवा CD रूपानं माहिती पाहिजे असेल तर आपल्याला त्याला ₹50 भरावे लागतात आणि ती माहिती आपल्याला दिली जाते आणि ती माहिती BPL वाल्यांना किंवा दारिद्र्य लोकांना ती माहिती मोफत द्यावी असाही कायद्यात तरतूद आहे. मग सर, हा माहिती अधिकाराचा अर्ज कोणत्या कार्यालयात आपल्याला दाखल करावा लागतो? हा माहितीचा अर्ज आपल्याला ज्या कार्यालयाकडून माहिती पाहिजे. समजा आपल्याला गावात रस्ता झालाय तर मग आपल्याला ग्रामपंचायतीकडे माहिती द्यावी लागेल. समजा त्या गावात नगरपालिका असेल तर नगरपालिकेकडे माहिती द्यावी लागेल. समजा विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे तर समाज कल्याण अधिकाऱ्याकडे माहिती द्यावी लागेल. मग माहिती याचा अर्ज करावा लागेल. एखाद्या समजा कलेक्टर ऑफिसची माहिती पाहिजे असेल तर कलेक्टरकडे माहिती मागावी लागेल. मंत्रालयाची माहिती आहे तर मंत्रालय लेवलला माहिती मागावी लागेल. तर हे माहिती ज्या कार्यालयाशी संबंधित आपल्याला माहिती पाहिजे त्या कार्यालयाकडे आपल्याला अर्ज ऑनलाईन किंवा लेखी स्वरूपात करावा लागतो. मग सर, फक्त आपण सरकारी कार्यालयात अर्ज दाखल करू शकतो का? खाजगी कार्यालयात आपण अर्ज दाखल करू शकतो का? नाही, त्याचा रूल असा आहे की शासन अनुदान म्हणजे ग्रँट ज्या ज्या कार्यालयाला देतं. समजा एखाद्या NGO आहे आणि NGOला जरी समजा शासन पैसे देत असेल तरी आपण त्याची त्या कार्यालयाकडून माहिती मागू शकतो. ज्या कार्यालयाला शासनाकडून फंड जातो, अनुदान जातं, त्या सर्व कार्यालयाला माहिती आपल्याला मागण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण नागरिकांनी पाळलाच पाहिजे. सर, या अर्जावर सरकारकडून किंवा त्या कार्यालयाकडून किती दिवसात उत्तर अपेक्षित असते? हा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. तर सर्वसाधारण माहिती आहे ही. ती सर्वसाधारण माहिती समजा वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे समजा काम आहेत, त्याची सर्वसाधारण माहिती ज्यावेळेस आपण मागतो त्यावेळेस ते 30 दिवसाच्या आत माहिती देणं बंधनकारक असतं. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे अशी जर माहिती आपल्याला मागायची असेल तर ते 48 तासाच्या आत म्हणजे 2 दिवसाच्या आत माहिती द्यावी लागते. पण समजा थर्ड पार्टीची आपल्याला माहिती मागवायची. थर्ड पार्टी म्हणजे काय की आपण या वेगळ्या गावात राहून वेगळ्या गावातली माहिती मागवायची किंवा आपल्याला वेगळ्या राज्यातली माहिती मागवायची किंवा आपल्याला एखाद्या शेजाऱ्याची माहिती मागवायची आहे, त्यानं घर बांधले आणि ते किती मजली बांधले आणि ते नगरपालिकेकडून त्यानं परवानगी घेतली का. तर मग त्याला म्हणायचं थर्ड पार्टी. थर्ड पार्टीची ज्यावेळेस आपल्याला माहिती मागवावी लागते तर ती माहिती 40 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. कधी कधी असं होतं की जनमाहिती अधिकारी हा रजेवर असतो. मग त्या कार्यालयात गेले की आपण अर्ज करायचे म्हणजे जनमाहिती अधिकारी रजेवर आहे. मग सहाय्यक जनमाहिती अधिकारी तो अर्ज घेतो. मग अशा वेळी त्याला 5 दिवस वाढीव असते की 35 दिवसाच्या आत ती माहिती द्यावी लागते. म्हणजे जनमाहिती अधिकारी हा रजेवर असेल तर किंवा मानवी हक्काचा भंग झाला असेल. मानवी हक्काचा भंग झालेली अशी काही माहिती असते. म्हणजे काय, शेतकऱ्यांचं आंदोलन मध्यंतरी चिरडलं होतं किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल, असं मानवी हक्काचा भंग झालेली जी माहिती असेल तर ती माहिती शासनाला आपल्याला द्यावी लागते आणि ते 45 दिवसाच्या आत ती माहिती देणं बंधनकारक आहे. मग सर, तुम्ही सांगितलेल्या वेळेत वेळ जर त्या अर्जदाराला जर उत्तर मिळालं नाही किंवा त्याला जर चुकीची माहिती देण्यात आली तर अशा वेळी त्याने काय करावे?
RTI कायद्यानुसार ते माहिती आपल्याला 30 दिवसात मिळणं बंधनकारक आहे. तर समजा 30 दिवसात माहिती नाही मिळाली तर तिथून पुढं 30 दिवसात आपण प्रथम आपल्या अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो. म्हणजे समजा आपण ग्रामसेवकाला माहिती मागितली तर त्यांनी दिली नाही तर तेव्हा आपण BDOकडे त्याचं अपील करू शकतो. तरी समजा आपल्या अधिकाऱ्यांनी समजा माहिती दिली नाही, आपल्या अधिकाऱ्याला माहिती देणं 30 ते 40 दिवसात माहिती देणं बंधनकारक आहे. जे प्रथम आपले अधिकारी आहे त्याला 10 दिवस वाढीव आहे, 40 दिवसाच्या त्यानं माहिती देणं बंधनकारक आहे. समजा त्यांनी ती माहिती दिली नाही तर मग आपण 90 दिवसाच्या आत आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे म्हणजे राज्य माहिती आयुक्तांकडे आपण दुसरं द्वितीय अपील करू शकतो. आणि मग त्यांना खूप अधिकार आहेत. ते अधिकार म्हणजे जितक्या दिवसापासून त्यांना माहिती दिली नाही ते प्रत्येक दिवसाला 250 रुपये प्रमाणे ते दंड करू शकतात किंवा 25,000 रुपये दंड करू शकतात. या दोन्हीपैकी एक दंड होतो आणि तो जो दंड आहे तो शासनाच्या तिजोरीत जमा केला जातो. सर, तुम्ही आता माहिती आयोगाबद्दल बोलला. मग या प्रकरणामध्ये माहिती आयोगाची काय भूमिका असते? माहिती आयोग, राज्य माहिती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग असे आयोग आहेत. आपण अपील करताना राज्य माहिती आयोगाकडे सुद्धा करू शकतो, केंद्रीय माहिती आयोगाकडे सुद्धा करू शकतो. राज्य माहिती आयोगाला दिवाणी कायद्यानुसार अधिकार दिलेले आहेत. राज्य माहिती आयोगाकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला समोर समन्स देऊन ते बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे, कागदपत्र पडताळण्याचा अधिकार आहे आणि नंतर जर तो अधिकारी दोषी आढळला तर त्याला दंड करण्याचाही अधिकार आहे. आणि ज्यांनी माहिती मागितली त्या अर्जदाराला माहिती देण्याचे तो राज्य माहिती आयुक्त आहेत ते आदेश देऊ शकतात. आणि वर्षभर ज्या माहिती त्यांच्याकडे आल्या ती पूर्ण माहिती राज्य माहिती आयोग हा शासनाला कळवतात आणि केंद्रीय माहिती आयोग असेल ते केंद्र शासनाला कळवतात. हे त्यांचं महत्त्वाचं काम असते आणि त्यांची ती पॉवर आहे, ती स्वतंत्र यंत्रणा आहे, की त्यांना अधिकार आहेत ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. मग सर, या माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर केला जातो का? हा, काही वेळेला दोन्ही बाजूनं त्याचा गैरवापर होतो. कधी कधी खऱ्या अर्थानं माहिती खरोखरच न्याय मिळण्यासाठी प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी मागितली गेली पाहिजे. काही वेळेला असं होतं की माहिती अधिकाऱ्याला त्रास देण्यासाठी मागितली जाते. वैयक्तिक माहिती मागता येत नाही. वैयक्तिक म्हणजे कोणती? की त्याच्या कुटुंबात त्याला मुलं किती आहेत, त्याची मुलं कुठे शाळेत जाते, मुलगी कुठे शाळेत जाते, अशा पद्धतीने बी काही खोडसाळपणानं माहिती मागितली जाते. म्हणजे त्या अधिकाऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा ह्या कायद्याचा गैरवापर करण्यासाठी सुद्धा काही अर्ज करणारी लोक आहेत, नाही असं नाही. काही अधिकारी बी असे आहेत की त्याचा गैरवापर केला जातो. काही अधिकारी त्याच्याकडे माहिती असून सुद्धा खोडसाळपणाने माहिती दिली जात नाही. कधी कधी माहिती लपवली जाते, कधी कधी माहिती खोटी दिली जाते, माहिती उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं. मग अशा वेळेला ज्यांना माहिती पाहिजे त्या व्यक्तीनं पुढे अपील करणं गरजेचं असतं. मग सर, या कायद्याअंतर्गत कोणती माहिती अशी आहे की ती मागता येत नाही? हा तो महत्वाचा प्रश्न आहे की देशाची एकता, अखंडता याला बाधा होईल अशी कोणती माहिती आपल्याला मागता येत नाही. म्हणजे समजा आपण रशिया बरोबर एखादा करार केला तर त्याची माहिती द्या असं जर आपण अर्ज केला तर ते आपल्याला मागू शकत नाही. आपण ती महत्वाची अशी माहिती मागता येत नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस न्यायालयाने काही माहिती देण्यास बंदी घातली अशी सुद्धा माहिती आपण मागू शकत नाही. काही वेळेला एखादा आरोपी आहे आणि त्याच्या तपास कामात अडथळा निर्माण होईल अशीही माहिती आपण मागू शकत नाही. किंवा विदेशी शासनाकडून आलेली एखादी गुप्त माहिती तेही आपण मागू शकत नाही. आणि मी आत्ताच सांगितल्या पद्धतीनं एखाद्या अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती मागू शकत नाही आपण. वैयक्तिक म्हणजे त्याच्या कुटुंबासंबंधीतली माहिती मागू शकत नाही. धन्यवाद सर, आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना माहितीचा अधिकार कायद्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.